नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत फिरण्यासाठी. तर खूप सुंदर अशा ठिकाणी फिरण्यासाठी आलेलो आहोत. तर ठिकाण कोणतं आहे दाखवतो थांबा. तर माझ्या पाठीमागे बघा, अथांग असा समुद्र पसरलेला आहे आणि त्याच्या तुफानी अशा लाटा उसळत आहेत. तर आज आलेलो आहे मी बाणकोट व्यास या बाजूला. तर या पाठीमागे इथं बाणकोट आणि इकडे पुढे व्यास या मधला परिसर आहे. तर आज समुद्राला तुफानी अशा लाटा आहेत. आपला रायगड जिल्हा इथं हरिहरेश्वर त्या बाजूलाच आहे आणि बागमांडला तर ह्या ब्रिजचं काम चालू आहे. जोरदार लाटा उचलायला लागल्या आहेत. तर इकडे कोणीही नाही. आता एक दोन बाईक गेल्या. तर चला आपण आता निघूया, पुढे जाऊया. हे बघा इकडे या लाटा आहे बघा, थोड्याशा इकडे बाहेर आलेल्या होत्या. रस्ता बघा अगदी समुद्रकिनाऱ्यानेच गेलेला आहे. जबरदस्त. गुरं बघा चरून आता ना बसलीत आणि मस्ती करतायत. वाटते पाऊस पडतोय, या लाटांचं पाणी ना उडतोय तसं वाटतं पाऊस पडतोय. हे बघा एस टी आली. हे बघा एस टीला जाऊ दिलं. बघा पूर्णपणे शांतता आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे शांतता अनुभवायची असेल, निसर्गरम्य अशा ठिकाणी समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता. गुहासारखी बघा कसं आहे, गुहा आहे जशी पूर्ण हे कसे कडे आहेत. तर इकडे तुम्हाला राहण्यासाठी बघा छोटे छोटे होमस्टेज आहेत, घरगुती होमस्टे आहेत. तिथे तुम्हाला राहण्याची सोय होऊ शकते इकडे. आणि तुम्ही या गावामध्ये फिरूसुद्धा शकता. हे आहे व्यास गाव. इथून एस टी फिरते. कॉलेजची मुलं. हे बघा असे काही होमस्टेज आहेत तिथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज सगळं काय मिळू शकेल जेवण. नारळ पपईच्या बागा असं काहीसं ह्या व्यास गाव. व्यास गावातून आपण चाललो आहे. बघा जास्त कुठे गोंधळ गडबड असं तुम्हाला काही दिसणार नाही. तर इकडे आलो आहे ना आपण. तर मी तुम्हाला आता व्यास चौपाटी दाखवतो. ए काय झालं आहे, कठडा तुटला आहे, जायचं खाली. इकडे व्यास गावच्या पुढे आल्याच्या नंतरला इकडे चौपाटी आहे. बाजूने हा रस्ता गेलेला आहे, बाईक जाऊ शकत नाही, तुम्हाला चालत जावं लागेल. काय भेटली काय खेकडी? हां काय नाही. एवढ्या पागोळ्या टाकल्यात काय खेकडी नाही? काय नाही, पाणी निवल पडते ना. अच्छा निवल नको पाणी. अच्छा एक पण नाही लागला. अरे बापरे. बघा किती पागोळ्या टाकल्या त्यांनी, परंतु एक पण खेकडा भेटला नाही. म्हणतात निव्वळ पाणी आहे, त्यामुळे थोडासा गडूळ पाणी पाहिजे. मी पण आणलेल्या आहेत पागोळ्या. तर खूप दिवस विचार करतोय जायचं. तर या बाजूला मी बऱ्याचदा आलो, व्हिडिओजसुद्धा केले होते, परंतु इकडे खाडीकडे आलो नव्हतो किंवा चौपाटीकडे आलो नव्हतो. तर मी तुम्हाला मी सुद्धा पहिल्यांदा बघणार आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवणार आहे. इकडून खूपदा गेलो, व्हिडिओज पण केलेले आहेत, आपण पाहिले असताल तुम्ही. हा मधलाच भाग आहे, तो उंच आहे. बाकी दोन्ही बाजूने पाणी आहे. इकडे सुद्धा पाणी आहे आणि इकडे सुद्धा पाणी आहे. हे बघा. तर बघा पुढे आल्यावरती अशा प्रकारे कांदळवन विभाग दक्षिण कोकण कासव महोत्सव व्यास. तर कासव महोत्सव काही आता नसतो. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही इकडे येऊ शकता. अशा प्रकारे इकडे फिरण्यासाठी बघा सुंदर असं हे ठिकाण आहे. अशा प्रकारे बघा एक कासव महोत्सव. ऑलिव्ह रिडल जातीची कासवं बघा, वजन 50 किलोग्रॅमपर्यंत, लांबी 60 ते 70 सेंटीमीटर.
तर हा कासव आहे तो 50 किलोचा होतो, एवढा मोठा असतो. आणि याचा विणीचा हंगाम बघा, एका वेळी 100 ते 200 अंडी घालतात. अशा प्रकारे इकडे हा कासव महोत्सव असतो. आणि ही जे कासव अंडी घालतात तर त्यांना मग इकडे सोडलं जातं अशा प्रकारे समुद्रामध्ये. नाहीतर काही लोक त्यांची चोरी करतात. हे बघा भारी आहे. इकडे बसण्यासाठी सुद्धा तुम्हाला फोटो वगैरे तुम्ही काढू शकता. रील्स वगैरे बनवायचे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. आज कोणी नसेल इकडे, कारण आता कोण येणार आहे इकडे, आता कोणी नाही आहे. उन्हाळ्यामध्ये इकडे खूप पब्लिक असतं बऱ्यापैकी फिरण्यासाठी. हे बघा किती मस्त आहे. स्टॉल वगैरे लागतात इकडे. पाऊस येतोय आता, पाऊस. तर आता पोहोचलोय समुद्रकिनारी. अरे र र र हे काय आहे, काय आहे, बापरे. सगळा कचरा इकडे आणून टाकलाय. चलो भाई देखो अब मैं क्या करता. माय गॉड. तुम्ही बघा, इकडे दाखवतो तुम्हाला आता. सगळा कचरा आहे ना इकडे आणून फेकून दिलेला आहे. हे बघा सगळीकडे कचराच कचरा. बापरे. हे बघा सगळा कचरा व्यस्त चौपाटीवरती आणून टाकलेला आहे. आणि एक मात्र फायदा आहे लोकांचा, माहिती आहे का? काय माहिती आहे, लोकांना मात्र फाटी भेटलेली आहे. लोकांनी फाटी गोळा केलेली आहे बरीच सारी. हे बघा तिकडे ना गोईले बांधून किंवा लाकडं गोळा करून तिकडे ठेवलेली आहेत. हे बघा बरीच सारी लाकडं येतात. अशा प्रकारे मोठमोठाली लाकडं लोक जमा करून इकडे साईडला ठेवतात. अशा प्रकारे ही चौपाटी आहे. हे बघा तिथपर्यंत पसरलेली आहे. तरी केळशीपेक्षा लहान आहे. केळशीची चौपाटी आहे ती यापेक्षा मोठी आहे. कचऱ्यामध्ये काय 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 कचरा आलाय, बाप रे. सगळा लोकांनी टाकलेला परत केलेला आहे. पुढे जायला नको, डेंजर आहे, डेंजर आहे. थोडंसं जातो, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं. हे बघा काय कचरा आलाय. ए काय माणूस आलाय की काय? बाबा भयानक आहे. मी इकडे पहिल्यांदाच आलो होतो. नको 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 बाबा, पुढे नको, इकडूनच तुम्हाला दाखवतो. बघा अशा प्रकारे हा सगळा परिसर, वयाची चौपाटी, कचऱ्याचं साम्राज्य आहे सगळं. तर चला, तरी खूप अंतर आहे. तिथं रोडपासून जवळजवळ तुम्हाला 10 मिनटं चालत यावं लागेल. 10 मिनटापेक्षा जास्त चालू होईल. तर आपण आता जाऊ आणखी पुढे केळशी साईडला. भरपूर आहेत लाकडं. लोक मला वाटतं जमा करून कंटाळलेली. काय पागोल्या टाकल्या होत्या? भेटली खेकडी? हां, पागोल्या टाकलून की? अच्छा, इकडे टाकलेली आहे. तर आपल्याला इकडचेच एक दादा भेटलेत, त्यांनी पागोल्या टाकलेल्या आहेत. आता बघूया, त्यांच्याबरोबर जाऊया. पागोळीत खेकडा भेटतो काय बघूया. इथे एक पागोळी टाकलेली आहे, बघतायत आता. येस येस, भेटलाय जबरदस्त, मस्त. हे बघा अशा प्रकारे पकडू वरती. कसं काढतात त्याला? जबरदस्त आयडिया आहे. वा, हे काय बांधलंय? बोकडाचा त्याचा हे असं वाम भेटतात, आयुर्वेद आयुर. अच्छा, मस्त. किती आहेत आणखी? बऱ्याच आहेत तिकडे आतमध्ये. हो, आतमध्ये हे लागेल. क्रिकेट दाखवतो मला, बघत राहील. पकडे किती दाखवतो बरी दाखवले. चला आता आपण इथून निघतोय.
तर पुन्हा आपण कासव महोत्सवाला येऊ, जो की असेल नोव्हेंबर ते मार्चच्या दरम्यान असेल कधीतरी. तर तेव्हा येऊ आपण, मग तुम्हाला कासव महोत्सव कसा असतो ते दाखवेन मी. तर आता चला, आता यावेळी इकडे कोणी येत नाही, पावसाळ्यामध्ये काही नसतं. जर तुम्हाला यायचं असेल इकडे फिरण्यासाठी तर तुम्ही नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान या. दादांकडून आपण खेकडी घेतलेली आहेत. तर आता आपण निघालो आहे, दादांच्या घरी गेलो होतो, त्यांचा नंबर घेतलेला आहे आपण आणि आता निघालो आहे. तर आता पुढे साखरी, खारी, आंबवली ही गावं. तर हा रस्ता आहे, थोडासा जंगलाचा रस्ता आहे, ट्रॅफिक जाम. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. इकडे जास्त रहदारी नसते, पण एखाद दुसरी गाडी येते. बघा घार, बघा ती बघा उडाली. रस्त्यानेच चालले. गेली खाली, इथे गेली खाली. या रस्त्याचं हवं तेवढं काम चांगलं झाले नाही, लगेच खडी निघालेली आहे. डांबर काय तशी वापरलेली नाही, खडी उधळले पूर्ण. झाडी आहे ना रस्त्यामध्ये आलेली आहे, खूप आता वाढलेले आहे पावसाळ्यामध्ये, त्यामुळे रस्ता अगदी बघा छोटासा दिसतोय. तर या बाजूने मोठा हायवे बनणार आहे. अरे मानेत अडकायची वेळ. ई बापरे, काटेरी वेळ आहे, अडकलीच असती. एवढं डेंजर आहे. कोयती असती तर मी तोडली असती, कोयती पण नाही तोडायला. हे बघा, अजून काही दिवसांनी ना पूर्णपणे हा रस्ता असा पॅक होऊन जाईल त्याचा. हे बघा यावेळी सर्व वाढतील, ही इकडून वाढते, हे इकडून. बघा आता घोरपड बघा, ती बघा, ए गेली ती बघा. तर फायनली आपण पोचलेलो आहोत आता केळशी साईडला. तर केळशी तिकडे पलीकडे आहे. तर इथून व्ह्यू बघा, ए बघा जबरदस्त. हे आहे केळशीची खाडी, आमची भारजा नदी. तेव्हा तिकडे कोणीतरी लोक ना आले आहेत खाली, ते बघा काहीतरी फिशिंग करण्यासाठी आली होती. तर इथे पुढे आल्याच्या नंतरला हा रस्ता गेला आहे खाली. तर या रस्त्याने आपल्याला जावं लागेल जर आपल्याला खाली जायचं असेल, खाडीच्या जवळ. तर पण आलो आहे खाली आणि इकडे हा रस्ता खूप डेंजर झाला आहे पावसातून, सांभाळून जावं लागेल. हे बघा किती दगड निघालेत. होळी मच्छीसाठी गेले. काय नाही आणि ॲक्च्युली पाऊस पण चालला ना, पाऊस. आलं. मी इथूनच शेवऱ्यातून. ओके. चॅनल आहे. हो, सुद्धा फिशिंग रॉड घ्यायचा आहे. तर आता मुंबईला त्यासाठी मला जायचं आहे, लवकरच जाईन आणि फिशिंग रॉड घेऊन येणार आहे. उन्हाळ्यात आलो ना की इकडे सुकी मच्छी असते सुकत घातलेली, जवळा वगैरे. दुसरी पण कोणाची तरी बाईक आहे. नाही ना लागली तर कोणती मच्छी लागते घालायला? तांबूस. अच्छा, पालू मोठे मोठे लागतात. हां, यावर्षी लागलाय कधी? कधी लागला तर पटकन पण लागतो. लागलं तर टाकलं लागतं. आता इथे जे फिशिंगसाठी आलेले त्या लोकांना जास्त काय मासे भेटलेले नाही, पाऊस बंद आहे त्यामुळे मासेसुद्धा भेटत नाही. तर बघा सुंदर असा हा परिसर, बघा किती सुंदर आहे.
तर खूप मजा आली आज फिरताना. तर खेकडीसुद्धा भेटलेली आहेत आपल्याला. तर मंडळी चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लवकरच आपणसुद्धा इकडे फिशिंगसाठी येणार आहोत. तर थोडीफार इकडून माहिती आपण जमा करतो आहे आता जी लोकं आलेली आहेत त्यांच्याकडून, आणि बघूया लवकरच येऊ इकडे फिशिंगला. तर चला मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा आणि सेफ राहा. चला तर बाय.